नमस्कार मित्रांनो, जी के विथ ए के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती सामान्य ज्ञान 100 नवीन प्रश्नोत्तर संच घेऊन आलो आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपल्या जी केच्या रिव्हिजनला सुरू करूयात. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. मित्रांनो, 1 ते 2 सेकंद मी वाट बघतो, तुम्ही कमेंटमध्ये तुमचं उत्तर देऊ शकता. चला तर दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? मित्रांनो, हा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा तुम्हाला यायलाच हवा, कारण की जी केमधील राजधानी, राज्य, नावे असे प्रश्न प्रत्येकाला यायला हवेच. तर याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. याचे उत्तर आहे मुंबई ही महाराष्ट्राची राज्याची राजधानी आहे. तिसरा प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे? तर कमेंटमध्ये नक्की उत्तर सांगा माहीत असेल तर. आणि याचे उत्तर आहे दिल्ली. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. यानंतर प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी लागू झाले? याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 5 सेकंदाचा टाईम तुम्हाला मिळेल प्रत्येक प्रश्नामागे आणि टायमरसुद्धा लावण्यात येईल. जर याचे उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि माहीत नसेल तर या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. याचे उत्तर आहे, भारतीय संविधानाला 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान हे लागू झाले. त्यानंतर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर याचे उत्तर आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? हा अतिशय हुशारीचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर मधील सर्वात मोठा जिल्हा आहे. यानंतर बघूयात 7वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? हा प्रश्नसुद्धा तुम्हाला यायलाच हवा. कमेंटमध्ये माहीत असेल तर उत्तर नक्की द्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर शोधू शकता किंवा आपले आठवू शकता. याचे उत्तर आहे, मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर याचे उत्तर आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माहीत असेल तर. मी पुन्हा असे म्हणणार नाही, फक्त 5 सेकंद टाईम लावून थांबणार, त्यानंतर तुम्ही उत्तर द्यायचे किंवा मी उत्तर सांगणार. तर भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर 9वा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले उपराष्ट्रीय कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भारतातील सर्वात लांब नदी ही सगळ्यांना माहीत आहे की गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. आणि त्यानंतर 11वा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 11वा आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर भारतात सर्वात मोठे राज्य हे सर्वांना माहीत पाहिजे, ते राज्य म्हणजे राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर प्रश्न आहे 12वा, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? हे सुद्धा प्रश्न प्रत्येकाला माहीत पाहिजे. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर भारतातले सर्वात लहान हे गोवा राज्य आहे. मित्रांनो, मी फास्टमध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तर सांगतो ऑनलाईनरसारखं. तुम्ही कमेंटमध्ये पॉज करून किंवा दुसऱ्या वेळेस उत्तर व्हिडिओ ऐकून सांगू शकता. ओके, मी फास्टमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन लिहिले, हे राष्ट्रगीत लिहिले. वंदे मातरम ही गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? अतिशय सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहीत पाहिजे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 6 जून 1674 रोजी रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? तर शहाजीराजे भोसले हे त्यांचे वडील होते. शिवाजी महाराजांची माता कोण होत्या? तर जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या माता होत्या. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला?
तर लालबहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला होता. त्यानंतर भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? तर 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. प्रश्न 21, भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारतीय तिरंग्यातील 3 रंग कोणते आहेत? केशरी, पांढरा आणि हिरवा हे 3 रंग आहेत. मित्रांनो, हे प्रश्न साधे आणि सोपे दिसायला वाटतात, परंतु छोट्या मोठ्या सरळ सेवा परीक्षात खूपदा पोलीस भरतीला सुद्धा यातील बहुतेक 50 ते 60 प्रश्न आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये तो घेत आहोत. त्यामुळे तुमचेसुद्धा रिव्हिजन होईल आणि माझेसुद्धा रिव्हिजन होत आहे. प्रश्न 23, अशोक चक्रात किती आरे आहेत? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशोक चक्रात 24 आरे आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान होते. भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होती? तर इंदिरा गांधी ही महिला भारताची पंतप्रधान होत्या. त्यानंतर भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर प्रतिभा पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, यामध्ये एकनाथ शिंदे दिले आहे, परंतु याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे की सध्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत, कारण की यामध्ये अपडेट झालेलं नाही PDF-मध्ये. महाराष्ट्रात सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? हे तर सर्वांना माहीत आहे, कारण की किती वर्षे झाले फक्त अजित पवार हेच उपमुख्यमंत्री आहेत आणि सोबतच एकनाथ शिंदेसुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. ओके. त्यानंतर भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि लगातार 3 वर्ष झालं, तीन वेळेस म्हणजे 15 वर्ष होत आले की पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत. त्यानंतर 31, भारतीय संसद किती सभागृहांची बनलेली आहे? भारतीय संसद ही 2 सभागृहांची बनलेली आहे, ती म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा म्हणजे काय? तर लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह म्हणजे लोकसभा होय. राज्यसभेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात? तर राज्यसभेचे सदस्य हे 6 वर्षांसाठी निवडले जातात. भारताचा सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? उत्तर, नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालय आहे. भारतीय संविधानात एकूण किती कलमे आहेत? तर सध्या भारतीय संविधानात हे सुमारे 470 कलमे आहेत. भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. भारतीय जनगणना किती वर्षांनी केली जाते? प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना केली जाते. सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. हे तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा पुन्हा व्हिडिओ जर तुम्ही नुसता ऐकला ना तरीसुद्धा तुम्हाला इझिली हे ध्यानात राहतील, पाठ होतील. फक्त आणि फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला प्रश्न उत्तर पाठ करायची सुद्धा गरज पडणार नाही. सावित्रीबाई फुले यांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर शिक्षण आणि महिलांच्या क्षेत्राशी, हक्कांच्या क्षेत्राशी संबंधित यांचे कार्य होते. महात्मा गांधींचा जन्म कधी झाला? 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधींचा जन्म झाला. आणि मुख्य प्रश्न म्हणजे महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला? तर हा प्रश्न खूप जणाला माहीत नसतो. पोरबंदर, गुजरात येथे महात्मा गांधींचा जन्म झालेला होता. त्यानंतर गांधीजींनी सत्याग्रह चळवळ कुठून सुरू केला? चंपारण, बिहार येथून सत्याग्रह सुरू केला. त्यानंतर गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिली. भारताची पहिली जनगणना कधी झाली? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि 1872 रोजी पहिली जनगणना झाली. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर राजस्थान हे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे. आणि सर्वात जास्त भारतातील लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे.
भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेशमध्ये, तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीममध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे? मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. प्रश्न 50. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? कळसुबाई हा महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत आहे. भारतातील सर्वात मोठा सण कोणता आहे? तर दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. भारतातील राष्ट्रीय सण कोणते आहेत? तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर हे 3 राष्ट्रीय सण आहेत. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे. भारतातील राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ हे राष्ट्रीय फूल आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य आर्थिकदृष्ट्या कोणते आहे? महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? तर मुंबई हे सर्वात मोठे शहर आहे. सुखाचा संसार ही संज्ञा कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर बौद्ध धर्माशी ही संज्ञा निगडीत आहे. बुद्धांचे खरे नाव काय होते? सिद्धार्थ गौतम हे बुद्धांचे खरे नाव होते. बुद्धांनी प्रथम उपदेश कुठे दिला? सारनाथ येथे प्रथम उपदेश बुद्धांनी दिला. भारतातील पहिली अणुचाचणी प्रयोग कुठे झाला? तर राजस्थानमधील पोखरण येथे भारतातील पहिली अणुचाचणी प्रयोग झाला. भारतात रेल्वे सेवा कधी सुरू झाली? 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान भारतातील रेल्वे सेवा सुरू झाली. भारतातील रेल्वेचे घोषवाक्य काय आहे? तर लाईफलाईन ऑफ द नेशन म्हणजेच राष्ट्राची जीवनरेखा हे भारतीय रेल्वेचे घोषवाक्य आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, कारण की आता मी सुद्धा थकलो आहे, बोलू शकत नाही असं झाले. त्यानंतर तुम्हाला नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा अजून असेच 60 ते 100 प्रश्न मिळून जातील, त्याची तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि कमेंट्समध्ये तुम्हाला जर 4 पर्यायासहित आणि टायमरसहित तुम्हाला प्रश्नांचे उत्तर पाहिजे असतील तर ते सुद्धा मी करतो. त्यासाठी तुम्ही नुसतं कमेंट करा आणि जेवढा होईल तिथं व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मिळत एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत JK विथ AK या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.